नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण घरात बरकत येत नाही हे मोठ्या उपायावर नाही तर महिलांच्या रोजच्या छोट्या सेवेवर ठरतं. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? मेहनत असूनही समाधान का मिळत नाही? याचे उत्तर आज तुम्हाला ह्या 7 सवयीने मिळणार आहे. ज्या घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरात लक्ष्मीला थांबावंच लागतं. ही अंधश्रद्धा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. आजचा विषय आहे घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा 7 सोपे सवयी. ह्या सवयी इतक्या साध्या आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटत नाही, पण परिणाम मात्र खोलवर होतो. घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान राहतं. एक दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे लक्ष देण्यास सकाळी उठल्यानंतर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरात नकारात्मक काम पण जास्त काळ टिकतात. पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवाचे नाव मोठ्याने घेणे गरजेचे नाही, फक्त मनात एकदा एवढंच म्हणा, आजचा दिवस चांगला जावो. ही एक छोटी भावना घरात बरकत ओढून आणते. कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडते जिथे समाधान. ही सवय रोज पाळली जाते तर घरात वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामात अडथळे कमी येतात. 2. स्वयंपाकघराशी संबंधित आहे. स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. ज्या घरात स्वयंपाक अस्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकत नाही असं जुने लोक नेहमी सांगतात. महिलांनी रोज स्वयंपाक गॅसवर रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरात अन्नाचे कण पडून राहू देऊ नका. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर ती प्रगतीसाठी आहे, कारण अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणे ही सवय तितकीच महत्त्वाची आहे. असं मानलं जातं की ज्या हातात शांतता असते त्या हातातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढतं. 3री सवय म्हणजे निवडत आहे घराचा उंबरठा. फक्त दगड नसतो, तो घराच्या ऊर्जेसह प्रवेशनाला असतो. महिलांनी रोज उंबरठ्यावर पाय आवर्जून टाळावं. घरात येताना 2 श्रद्धावून हात याही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावू नये. सवय घरात फिरता आणते आणि घरात पैसा येतो पण लगेच जातो. याचं कारण उंबरठ्याजवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा असते. ही सवय रोज करा, अनावश्यक खर्च कमी होतो. 4 घरातल्या वस्तूची जोडलेली आहे. फाटलेली कपडे, तुटलेल्या वस्तू न वापरण्याची सवय लावा. विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती अडकते. महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको त्या वस्तू असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत. ही सवय घरात नवी ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते. नवीन गोष्टी तेव्हाच येतात त्या बाजूने अडथळ्यांना जागा दिली जात नाही. ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे. खास बोलण्याची संबंधित आहे. घरात स्त्रीचे बोलणे हे घराच्या वातावरणावर ठरत असते. नकारात्मक शब्द वापरणे टाळा. पैसे नाहीत, अडचण आहे, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले पाहिजे तर घरात परिस्थिती बदलायला लागते. ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही पण हळूहळू घरात बदल घडवते. जिथे शब्द स्वच्छ असतात तिथे परिस्थितीही स्वच्छ होत जाते. इथपर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या, पण अजून 2 सवयी बाकी आहेत ज्या घरात बरकत टिकून ठेवतात. आणि त्या सवयी अनेक महिलांकडून नकळत चुकतात. आणि या 7 सवयी रोज पाळल्यावर घरात नकारात्मक काय बदल
होतं लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात हे सगळं सविस्तर सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आतापर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या. आता उरलेल्या 2 सवयी अशा आहेत ज्या घरात बरकत टिकून ठेवतात. पण बहुतेक महिलांकडून नकळत दुर्लक्षित केले जातात. या 2 सवयी संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहेत. संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा वेळ असतो. या वेळी घरात कसं वातावरण असतं यावर घरात तरी परिस्थिती ठरते. महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलण्याचे जे तक्रार करणे या गोष्टी संध्याकाळी जास्त नको. संध्याकाळी घर थोडे शांत असेल तर त्या शांततेत घर आपोआप सावरतं. या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे. काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी काम करतात पण स्वतःसाठी 2 मिनिटही देत नाही. हीच गोष्ट हळूहळू घरात त्याग निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं. अशा घरात पैसा आला की तो टिकतो, कारण तिथे असतील तर ते नसते. आता 7वी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना. रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावर पुढचा दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. किती अडचणी असल्या तरी एक तरी सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते. ती गोष्ट मराठीत स्वप्न ही सवय घरात बरकत वाढवते. झोपण्याआधी राग धरून घेऊ नका, कारण राग घेऊन झोपल्यावर तो राग घरात साठत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणीच्या रूपाने बाहेर येतो. मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते आहे, पण परिणाम फार खोलवर होतो. आता ह्या 7ही सवयी एकत्र केल्यावर घरात काय बदल होतो ते समजून घेऊया. नकळत घराची दिशा बदलते. घरातले वाद कमी होतात. पैशांचा अपव्यय कमी होतो. अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरात एक वेगळा शांतपणा जाणवायला लागतो. लक्ष्मी येते म्हणजे फक्त पैसा येत नाही तर समाधान येत असतं आणि मन शांती येते. हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या चुका आहेत ज्या या सवयीचा परिणाम कमी करतात. सतत तुलना करणे, इतरांच्या घराकडे पाहून आपल्या घराबद्दल नाराजी बाळगणं ही सवय बरकत रोखते, कारण तिथे असमाधान असते. ते लक्षणे थांबत नाही. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःचा आरोग्य, मन, शांतता याकडे लक्ष देत नसेल तर घरावर याचा परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं. अशा सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात. कुठलाही मोठा उपाय नाही, कुठलाही देखावा नाही, फक्त रोजची थोडी जाणीव आणि सातत्य. हे सातत्य असेल तर घरात बरकत नक्की येते. आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही. एक सवय निवडा. ती सवय मनापासून वेळ लागतो, पण तो बदल कायमस्वरूपी असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.